मुश्किल से ना घबराते हैं, सोचा है जो कर जाते हैं। मुश्किल से ना घबराते हैं, ठान लिया जो कर जाते हैं। हम बनेंगे दुनिया से न्यारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के 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 सितारे। लेते हैं हम जिम्मेदारी, नहीं रहेगी बीमारी। आदतें अपनाएंगे जो सेहत लौटाए सारी, बन जाएंगे सबके प्यारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। भोजन अपना सही करेंगे, कसरत भी हम रोज करेंगे। सीड्स को अपना करके जीवन शैली सही करेंगे, पालन करेंगे सेहत के नियम सारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। घर घर में फैली बीमारी, परेशान है दुनिया सारी। आरसीएम ने ठाना है, स्वस्थ भारत हमको बनाना है, बदलेंगे दुनिया के नजारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। तर आपण या गीतानं मीटिंगची सुरुवात केली आहे आणि सकाळी आपण सगळ्यांनी प्रोटीनची गरज, प्रोटीन काय काम करतंय, आपण प्रोटीन कसं घ्यायचं, आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले प्रोटीनचे सोर्स कुठले कुठले आहेत, तर आपण कुठलं प्रोटीन घ्यायला पाहिजे याविषयी सविस्तर चर्चा केली. आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी प्रोटीन विषयी काही जणांना नवीन माहिती मिळाली आहे आणि बऱ्याच जणांना प्रोटीन घ्यायला सुरुवात केली असेल. आपल्याकडं मल्टीव्हिटॅमिन घेतल्या जात आहे, परंतु प्रोटीन घ्यायला थोडस असं वाटतं की आपल्या पुढे पैलवान व्हायचंय म्हणून घेतल्या जात नाही, म्हणून प्रोटीन विषयी थोडीशी डिले होतो घेण्यामध्ये. परंतु मित्रांनो, तुम्ही जर पुस्तक वाचलं असेल सबसे पहिले सेहत, आणि त्या अगोदर मी काही पुस्तक वाचले होते. 75 वर्षापूर्वीपासून मल्टीव्हिटॅमिन घेणं सुरू आहे, म्हणजे काही फार नवीन गोष्ट नाहीये. 75 वर्षापूर्वीपासून जगभरामध्ये पुढारलेले देश, आरोग्याविषयी जागरूक असलेले देश हे प्रोटीन घेत आहेत किंवा मल्टीव्हिटॅमिन घेत आहेत, किंवा ज्याला आपण म्हणू फूड सप्लिमेंट घेत आहेत. फूड सप्लिमेंट आपल्यासाठी नवीन कन्सेप्ट असू शकतो, परंतु जगभरामध्ये 75 वर्षापूर्वी, म्हणजे भारत यावेळेस नुकताच पुस्तकात लिहिलं आहे, त्यांनी परत हायलाइट पण केलेलं आहे. भारत नुकताच स्वतंत्र झाला होता, त्या काळापासून जगभरामध्ये सप्लिमेंट्स विकले जातात. जे शास्त्रज्ञ किंवा ज्यांना माहित होतं, युनिव्हर्सिटी मधले प्राध्यापक हे अगोदरपासून घ्यायचे, किंवा जे जहाजावर प्रवास करणारे होते लोक, ते सुद्धा त्या अगोदरपासून घ्यायचे. त्यांना आजार व्हायचे, मग त्यासाठी हे खाल्लं की आपला आजार राहतो, असं तुम्ही सुद्धा प्रवास वर्णनामध्ये वाचलं असेल. म्हणून सप्लिमेंट आपल्यासाठी नवीन आहे, जगभरामध्ये 75 वर्षापासून घेतले जातात. मी यासाठी हे सांगतोय की तुम्हाला एखाद्या घरी गेल्यानंतर अरे काय नवीन आणलंय असं म्हणतात,
भेटतं ना असं अशी लोक, हे काय नवीन आणलंय असं कुठं कोण घेतंय का, मी काय आजारी आहे का, त्यांना सांगा 75 वर्षापासून जगभरात घेतात, आपल्याला आता माहित झालं. हा विषय आपण सकाळी घेतला. आणि आता आपण मेनार्की किंवा वयात येणाऱ्या मुलीमध्ये होणारे बदल, शारीरिक, मानसिक, आणि त्या मुलीची आपण कशा पद्धतीने मदत करू शकतो, सीड्सच्या माध्यमातून हा आजचा आपला विषय आहे. सेन्सिटिव्ह विषय आहे, प्रत्येक घरासाठी, प्रत्येक आई वडिलांसाठी, प्रत्येक आजी आजोबासाठी, प्रत्येक भावासाठी हा सेन्सिटिव्ह विषय आहे, की वयात येणाऱ्या मुलीला आपण कशा प्रकारे मदत करू शकतो, तिला कसं समजून आपल्याला घेता येईल, आणि कसं आपल्याला तिला समजून सांगता येतील बाकीच्या गोष्टी. कारण की आपण सगळेजण एक काम करत आहोत, सोबत दुसरं आरसीएमचं काम करत आहोत, परत एखादं काम करत आहोत, हे यासाठीच की आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं जीवन आपल्याकडून देता येईल, हीच अपेक्षा या माग, दुसरी काही नाही. आई वडिलांची एकच अपेक्षा आहे की जे जीवन आम्ही जगत आहोत, या जीवनापेक्षा चांगलं जीवन, सुंदर जीवन, सुखकर जीवन माझ्या पुढच्या पिढीला मिळावं. आणि पुढच्या पिढीमध्ये मुलं आहेत, मुली आहेत, आणि त्यामध्ये मुलगा वयात येताना त्यासोबत कसं वागायचं, आणि मुलगी वयात येताना त्यासोबत कसं वागायचं, हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर आपल्याला अगोदर हे लक्षात घ्यायला पाहिजे की जे बदल होत आहेत त्यांच्यामध्ये, खास करून पुरुष मंडळीला, कारण की जे आपल्या ताई मंडळी आहेत, एक तर त्या बदलातून गेलेल्या आहेत, किंवा त्यांनी त्याच्याविषयी त्यांना माहिती आहे, त्या बदलातून गेलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना माहित आहे की नेमकं काय होतंय, भावनात्मकरित्या कसं आपण बदलतो, शारीरिकरित्या कसं आपण बदलतो. पण पुरुषांना या गोष्टी माहित नाहीत. दुसरं निरीक्षण असं आहे की पुरुषांचं सूक्ष्म लक्ष नसतंय, ढोबळ मनानं सगळं चालतंय, आणि त्यामुळंच आपल्या घरच्या महिला आपल्याला नेहमीच असतात, तुमच्या लक्षातच येत नाही हो, म्हणजे बायको माहित असते, बहीण सुद्धा मध्ये, किंवा तुझ्या लक्षातच येत नाही दादा, आपल्या लक्षात येत नाही, आपलं लक्ष असतं आपलं, असं वाटतंय. तर हा विषय आपण एक 40 मिनिट याविषयी बोलणार आहोत. आणि हा विषय मांडायच्या अगोदर, या विषयावर चर्चा सुरू करायच्या अगोदर, एक 5 मिनिटाचा एक फार सुंदर व्हिडिओ, म्हणजे मुलगा आणि मुलीमध्ये फरक कसा असतो, आणि एका वडिलाला कसा लक्षात येत नाही. म्हणजे एका पुरुषाची पत्नी वारलेली, आणि त्याला 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी. आता तो तर एकदम मुलीला सारखंच वाढवतोय, तो पुरुष, ते वडील, परंतु लक्षात येत नाही जेव्हा आपण विषय मांडला, तर नंतर कसं त्यांच्या लक्षात येतंय, आणि नंतर त्यांना कसा सपोर्ट मिळतोय. हा व्हिडिओ फार अगोदर न्यूट्रीचार्ज बनवला होता. काही जण, मला असं वाटतं तो व्हिडिओ बनवल्यानंतर आरसीएम मध्ये आली असती, परंतु तो व्हिडिओ तुम्ही डोळ्यानं न बघता हृदयानं जर बघितलं ना, तर मला पुढचा विषय मांडायला सोपं जाईल. आपलं हृदय हे त्या पालकाच्या भूमिकेत तुम्ही जावं. महिला असताल तरी सुद्धा त्या वडिलाच्या जागी स्वतःला ठेवून पहा, आणि पुरुष मंडळी सुद्धा आपल्याकडे आहे, तर त्यांनी सुद्धा स्वतःला त्या पुरुषाच्या जागी ठेवून पहा. यस, काय म्हणतात सर चॅट बॉक्स मध्ये, आवाज कमी आहे आज, माझा आवाज सर, इतक्या वेळ माझा आवाज कमी होता, दिवसभर मी घरीच होतो तर माझा आवाज कमीच होता, पण आता मी डोअर लॉक केलाय, आता माझा आवाज वाढलेला आहे. आता आता शेर किसी को घबराता नाही, मी आता डोअर बंद करून बसलोय. इतक्या वेळ घरात होता माझा आवाज बारीकच होता, आता काही नाही, आता मी रूम लॉक करून बसलोय, आता काही घाबरायचं काम नाही, आवाज मोठा काढतो. तर हा व्हिडिओ जो आहे ना, हा व्हिडिओ तुम्ही त्या पालकाच्या हृदयाला पहा. ही पत्नी वारलेली आहे, किशोरवयीन मुलगा आणि मुली, याला त्याला वाढवायचंय, आणि काय कसं होतं पुढं, तर हे आपण पाहू. थोडा पालकाच्या हृदयानं आपण हा व्हिडिओ पाहू, आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यासाठी अवेलेबल आहे, आपल्या YouTube चॅनलला आहे. दिव्या की गुजरने के बाद कोशिश तो मेरी हमेशा यही रही है कि मैं दोनों बच्चों को कभी भी माँ की कमी महसूस न होने दूं।
इस चक्कर में मैं बाप कम और माँ ज्यादा तो नहीं बन गया हूँ, पर मेरी बेटी है कि खुद को मेरी माँ समझती है। बहुत स्ट्रिक्ट मॉम है भाई। बचपन में मेरा सपना था कि मैं बड़ा होकर एयरफोर्स ज्वाइन करूं, लेकिन जिंदगी भर पिताजी का बिजनेस ही संभालता रह गया। मगर अपने बच्चों के लिए मेरा कोई सपना नहीं है। मैं बस उनका सपना अपनी आंखों में देखना चाहता हूँ। दोनों बच्चे एस्ट्रोनॉट, अंतरिक्ष यात्री बनना चाहते हैं। सपने चाहे कुछ भी हो, इंसान को सबसे पहले स्वस्थ और तंदुरुस्त होना चाहिए। रिया, तैयार हो जाओ। रिया, रिया, मैं नोटिस कर रहा हूँ आजकल तुम एक्सरसाइज करने से बच रही हो। पढ़ाई पर भी ध्यान नहीं है तुम्हारा। क्या हो गया है? चलो तैयार हो जाओ। पापा, मैं नहीं आ रही हूँ। मैं टायर्ड फील कर रही हूँ। नहीं आ रही हूँ क्या मतलब है? टायर्ड फील मतलब मैं टायर्ड फील नहीं करता हूँ क्या? घर से ऑफिस तक काम करता हूँ तुम दोनों के लिए। कम ऑन रिया, सपने पूरे करने के लिए उसे जीना पड़ता है, मेहनत करनी पड़ती है, सेक्रीफाइस करने पड़ते हैं। ठीक है, मत आओ। अरे ओह छोटी छोटी खुशियों से रूठी जिंदगी, खोए से ख्यालों में सिमटी जिंदगी। कुछ बात है, क्या है वजह, ना कुछ पता, कुछ तो खता। दिव्या, लगता है हमारी रिया बड़ी हो गई है। वो मुझसे कुछ कहना चाहती है, लेकिन मैं समझ ही नहीं पा रहा हूँ। तुम भी नहीं हो। वो हमेशा थकी थकी रहती है, पता नहीं क्यों। क्यों? क्योंकि शी इज लैकिंग न्यूट्रिशन। रिया में पोषक तत्वों की कमी है। लेकिन दोनों भाई बहन तकरीबन एक ही उम्र के हैं, एक जैसा खाना खाते हैं, तो फिर लड़का स्वस्थ है, लड़की इतनी कमजोर क्यों है? क्योंकि इस उम्र में लड़कियों का मेंस्ट्रुअल साइकिल शुरू हो जाता है। लड़कों को ये समस्या नहीं होती। इन दिनों लड़कियों के शरीर से अधिक रक्त बहने के कारण उनमें रक्त की कमी हो जाती है। इसकी भरपाई के लिए रिया को अधिक पोषक तत्वों की आवश्यकता है, जो कि रोजाना के भोजन से उसको नहीं मिल पाते। इसके लिए रिया को लेना होगा रोजाना न्यूट्रीचार्ज वुमेन और न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडाइट, जो उसके शरीर में प्रोटीन, विटामिन, मिनरल जैसे आयरन, कैल्शियम और फाइबर, इन सब कमियों को पूरा करके उसके शारीरिक और मानसिक विकास में मदद करेंगे, ताकि वो आने वाली जिम्मेदारियों को अच्छे से उठा सके। ये क्या? आपने आज भी अपने चश्मे का फ्रेम नहीं बदला? पापा, आप आज भी ब्रेकफास्ट करना भूल गए थे ना? क्या देखा? पापा, आप हमेशा कहते हो ना कि आप अपनी आंखों में हमारा सपना देखना पसंद करते हो, लेकिन मैं आज चाहती हूँ कि आप मेरी आंखों से इस 4.5 लाख किलोमीटर की ऊंचाई से इस ब्रह्मांड को देखोगे, तो इसमें सबसे खूबसूरत ग्रह है हमारी पृथ्वी, और इस पृथ्वी में सबसे खूबसूरत देश है हमारा इंडिया, और पूरे इंडिया में जो सबसे
सबसे सुंदर चीज दिखाई देती है वो है मेरे पापा। आई लव यू पापा। थैंक यू पापा मेरे सपनों को उड़ान देने के लिए। थैंक यू न्यूट्री चार्ज मेरे उड़ान को लगातार ताकत देने के लिए। दोस्तों क्या आप यस, हा व्हिडिओ या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल, बघितला मनानं बघितला, तर तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ जो बनवलाय सुनीलजी? येस सर, हा एकदम खास आहे सर आणि हा एकदम न्यूट्रिचॅनल पहिला व्हिडिओ बनवला होता तेव्हापासून मी कायम नेहमी बघत असतो आणि मोटिवेट होत असतो. खूप छान आहे. तर हा व्हिडिओ याला उडान असं नाव दिलं तर आपल्या युट्यूब चॅनलवर आहे. तुम्ही एका कुमारवयीन मुलीच्या घरी गेले आणि हा व्हिडिओ जर दाखवला तर तुम्हाला जास्त बोलायची गरज पडत नाही, बिलकुल जास्त बोलायची गरज पडत नाही. हा व्हिडिओ दाखवल्यानंतर आपोआप वडिलाला कळतंय, आईला कळतंय, त्या मुलीला कळतंय आणि आपल्याला टेक्निकल नॉलेज पेक्षा भावनात्मक आपण इमोशन त्यांच्यासोबत बोलायला लागतो. मी बोललो तर एकदम राईट आहे का? एकदम इमोशनली या व्हिडिओनं ते काम होतंय. कारण की आजचा जो विषय आहे की वयात येणाऱ्या मुलीला, ती मुलगी वयात यायला लागली, वडिलांना लक्षात येणार, मुलगी सांगू शकणार. त्यांनी प्रतिकात्मक फार छान दाखवलं की काचच्या पलीकडे मुलगी, इकडून वडील, तिला काहीतरी सांगायचंय पण त्या वडिलांना ते लक्षात येत नाही. ते वडील दुसरे कोण नाहीत, आपणच आहेत. ते वडील दुसरे कोण नाही, आपणच आहेत. आपल्यासाठी ते पात्र बनवलंय मित्रांनो. आणि तसंच आपल्या सगळ्या घरामध्ये होत आहे. आईला सुद्धा सगळं समजतंय असं नाही, कारण की जग इतक्या वेगानं बदलत आहे त्यामुळं बऱ्याचदा आईला सुद्धा सगळ्या गोष्टी लक्षात येत नाहीत. आणि तिथंच मुलं, ज्यांच्यासाठी मी म्हटलं की आपण एक काम करतोय, दोन काम करतोय, परंतु मग आपली जर ट्युनिंग त्यांच्यासोबत जमली नाही तर हे आपलं सगळं काम जे आहे का झिरो आहे. जर आपल्या मुलांसोबत जर ट्युनिंग जमत नसेल, त्यांना ते सगळं लक्षात येत नसेल, तर हे सगळं काम, हा सगळा पैसा हा झिरो होऊ शकतो. त्यामुळं आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. आपण सुजाण पालक आपण बनण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आदरणीय टीसीजी द्वारे आपल्याकडं आलेला आहे. तो रोल आपण पार पाडित आहोत एकदम, की सुजाण पालक एका कुमारवयीन मुलीमध्ये काय बदल होतात आणि ते आपण कसे समजून घ्यायचे, आपण कसं समजून घ्यायचं, त्या मुलीला कसं समजून घ्यायचं, यासाठीचे आपले पुढचे 40 मिनिट. म्हणून मी तो व्हिडिओ तुम्हाला अगोदर दाखवला की आज आपल्याला एकदम त्या पालकाच्या भूमिकेत जायचं, जसे ते वडील होते ना त्या भूमिकेत आपल्याला जायचंय. आणि जर कुणाला कुणी मला तर मुलगी नाही, मला तर मुलंचे, तर मुलासाठी पहा. आपल्या ज्या मुली आहेत, ज्या कुमारवयीन मुली शाळा कॉलेजमध्ये, आपल्या बहिणी मुलीच आहेत, त्या दुसऱ्या कोण आहेत? सगळे भारतीय आपले बांधव आहेत ना, भगिनी आहेत ना, तर त्यांच्यासाठी पहा. त्या हृदयानं तुम्ही जर पाहिलं तर डेफिनेटली जे आहे ना की पैशाच्याही पुढे जाऊन टीसीजी सध्या गुरुकुलमध्ये जे सांगतायत, ज्या भावना निर्माण करायच्या आहेत, ज्या भावनेनं आपल्याला काम करायचं आहे, त्या भावना निश्चित आपल्यामध्ये हे शारीरिक बदल काय होतात, है की नाही? जसं मुलीमध्ये बदल व्हायला लागते, एक लक्षात ठेवायचं की मुलगा आणि मुलगी दोन्ही जरी आपल्याकडे जर असतील तरी सुद्धा मुलीमध्ये बदल मुलापेक्षा 1-2 वर्ष लवकर सुरू होतात, सुरुवातीला बरं का, 1-2 वर्ष. आणि हे सगळे बदलाची सुरुवात, ज्याला आपण प्युबर्टी म्हणतो, ही 8-9 वर्षापासून सुरू होते तर 16 वर्षापर्यंत, 10 वर्षानंतर सुद्धा सुरू होऊ शकतं, 16 वर्षापर्यंत हे सगळे बदल चालतात. त्यामुळं आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, बारकाईनं बघितलं पाहिजे. काय बदल होतात? पहिला बदल होतो की 8-9 वर्षानंतर त्यांची उंची झरझर वाढायला लागते. उंची वाढते, पटपट वाढते, झरझर वाढते. आणि सुरुवातीला मुली जे आहेत ना, या मुलापेक्षा लवकर वाढतात. मुली मुलापेक्षा लवकर वाढतात, पण मुलाची उंची दीर्घकाळ वाढते. मुलीपेक्षा
दीर्घकाळ वाढते, जास्त वयापर्यंत वाढते. सुरुवातीला मुली आपल्या वाटतात उंची झाल्या, ज्यावेळेस पिरियड सुरू होतात मुलीला ना, तर 1-2 वर्ष अगोदर, पिरियड सुरू व्हायच्या 1-2 वर्ष अगोदर फार वेगानं त्यांची उंची वाढते. पण एकदा पिरियड सुरू झाले की त्यानंतर एखाद्या मुलीची उंची 1-2 इंचच पुन्हा वाढू शकते. म्हणजे पिरियड सुरू झाला आपल्या घरच्या ताईला, मुलीला, दिदीला, तर पिरियड सुरू झाल्यानंतर मात्र त्यांच्या उंचीमध्ये ठहराव येतो. थांबती उंची, फार फार तर 2-1 इंच पुन्हा ती मुलगी वाढू शकेल, त्यापेक्षा जास्त वाढत नाही. आणि 15 वर्षाची म्हणजे 10वीला जी उंची आहे त्या उंची तिची फायनल उंची आपण समजायला काय हरकत नाही. त्यानंतर फार फार 1 इंच जर तिला खूप तिने व्यायाम करत असेल, व्यवस्थित न्यूट्रिशन घेत असेल, तर 1 इंच पुन्हा वाढेल 15 वर्षानंतर. त्यानंतर परत 1 इंच वाढेल. त्यापेक्षा मी तुम्हाला एकदम परफेक्ट सांगू का, एक मी तुम्हाला चार्ट दाखवतो. आपल्याकडे एक चार्ट आहे की तो तुम्हाला मी दाखवतोय की परफेक्ट सांगू शकतो आपण किती उंच होणार ती मुलगी. अनुवंशिक घटक हे 60 ते 80% काम करतात. म्हणजे आईची किंवा वडिलांची उंची, जे अनुवंशिक घटक मुलीमध्ये आणले, तर वडील जर उंच जर असतील तर वडिलाचे घटक जर अनुवंशिक घटक जर त्यामध्ये डॉमिनेट ठरले तर ते उंच होऊ शकतात. आणि ती 60 ते 80% जिम्मेदार आहे, बाकी त्याचं न्यूट्रिशन जिम्मेदार आहे. आणि 20 ते 40% ज्यामध्ये आपण बदल करू शकतो ते घटक आहेत. जर मुलीची उंची बदलली तर पोषण, व्यायाम, झोप आणि इम्युनिटी, हे सगळे घटक मुलीच्या 20 ते 40% बदल करू शकतात. जास्त उंची होऊ शकते. पण लवकर लक्षात आलं तर, आपल्या 10व्या वर्षीत लक्षात आलं का अरे तिच्यामध्ये आईचे जीन्स डॉमिनेट आहेत, ही आईसारखीच कमी उंचीची होती की काय, तर आपण तिला व्यवस्थित न्यूट्रिशन देऊन, व्यवस्थित व्यायाम देऊन, तिची इम्युनिटी चांगली ठेवून आपण तिची उंची नंतर वाढवू शकतो. म्हणजे अनुवंशिक घटकापेक्षाही जास्त उंच तिला करता येऊ शकतं 20 ते 40% बरं का. मी तुम्हाला परफेक्ट सांगतो की 8 वर्षाची मुलगी म्हणजे तिच्या 77% उंचीपर्यंत पोहोचलेली असते. 14 वर्षाची मुलगी 98% तिच्या उंचीपर्यंत पोहोचलेली असते. आणि 15 वर्षाची मुलगी असेल 99% तिची हाईट पर्यंत पोहोचलेली. बिलकुल त्यापेक्षा मग नंतर 16-17 वर्ष झाली की 100%. त्यानंतर उंची वाढत नाही. त्यानंतर हाय हिल्स घालावं लागतात. त्यानंतर उंची वाढते. फक्त हाय हिल्स घातले तरच उंची वाढते, नाहीतर उंची वाढत नाही. हाय हिल्स घातले तर उंची वाढेल. तर म्हणजे 14 वर्षापर्यंत, म्हणजे तुमची आता तुमच्या घरात जर छोटी दिदी असेल, ती किती वयाची आहे पहा, तुम्हाला या चार्टवरून लक्षात येईल की ती तिच्या एकूण उंचीच्या किती टक्क्यापर्यंत पोहोचलेली आहे. जसं मला माहित आहे की संतोषजीची मुलगी आहे. किती वर्षाची संतोषजी दिदी आपली? आता 9वीला आहेत सर त्या. 9वीला आहे म्हणजे 14. हा 14 15. 15 वर्षाचे या दोघी बसलेले. यस. आता त्या किती टक्क्यापर्यंत पोहोचल्या? 99% हाईट पर्यंत पोहोचल्या. हा 95% पर्यंत पोहोचले सर त्या. 95-98. 95-98% पोहोचल्या. म्हणजे तुमच्यावर उंची झाल्यात का आईवर झाल्यात? नाही आमच्यावरच, माझ्यावरच उंच आहे. बरोबरीने आले त्या कानाच्या. बस बस कानाच्या बरोबर आल्या तर फार फार तर तुमच्या इतक्या उंच त्या होणार बिलकुल. हो. अरे आता आपल्या काय वाटत असतं की आता मुलगीची उंची इतकी वाढली तर बरेच जण अरे बापरे किती उंच होती पोरगी, हिला कसा नवरदेव शोधावा. पाहुण्याचं एक असतं लाईन असेल का, किती उंच होते पोरगी, हिला आता नवरदेव कसा शोधावा, किती उंच शोधावा. तर ते आणखीन 1% आणखीन त्या वाढतील. हे चार्ट आहे, यानुसार मुलीची उंची वाढत असते. म्हणजे किती, म्हणजे इथं तर इथं तर एकदम चार्टच दिलाय, एकदम तुम्हाला सूत्रच दिलंय की किती उंची वाढेल. सध्या त्यांची सेंटीमीटर मधली उंची आणि किती टक्के आता झाली इंटू 100 केलं त्यांची फायनल उंची आपल्याला मिळून जाईल. आपल्या चार्ट मध्ये जो फॉर्म्युला दिलाय की कुठल्या वयामध्ये किती टक्के, या चार्ट मध्ये जर टाकलं तर लक्षात येऊन जाईल की त्यांची उंची किती होणार आहे. हे बदल सगळे दिसतील. हे सगळे फक्त उंचीचा बदल मी तुम्हाला सांगितलाय. खूप शरीरामध्ये खूप बदल होतात मुलीमध्ये. जसं त्यांच्यामध्ये किशोरवयीन, त्यांना पिरियड यायच्या अगोदर, पिरियड आल्यानंतर, प्युबर्टी मध्ये खूप बदल होतात. एक तर त्यांचं वजन वाढायला लागतं, मुलींचं वजन वाढायला लागतं, त्यांच्या स्तनाचा विकास व्हायला लागतो, कारण त्यांना आई होणार असतात. आणि बऱ्याचदा
एक स्तन हा दुसऱ्या स्तनापेक्षा लहान मोठा असू शकतो, त्यामध्ये घाबरायची गरज नाही. हे पुरुषांना माहीतच नसतं की आपल्या मुलीमध्ये असा थोडा बदल दिसू शकतो. हे 50% महिलांमध्ये हा प्रॉब्लेम असतो, जो नॅचरल आहे. यामध्ये बरेच जण मानसिकरित्या परेशान होतात, मानसिकरित्या त्यांना कुणाला सांगता येत नाही, काही बोलता येत नाही आणि मनातली मनात वेगवेगळे विचार त्या मुलीमध्ये येत असतात. वडिलांना तर लक्षात नसतं, माहित नसतं. जर तुमच्या कानापर्यंत गोष्ट आली तर तुम्ही सांगू शकता की इन जनरल नॉर्मल आहे. बऱ्याच जणांना माहित नसतं आणि आपण हे सांगू शकतो की यस, दिस थिंग इज व्हेरी नॉर्मल. ब्रेस्ट साईज मध्ये जर फरक असेल तर एकदम नॉर्मल गोष्ट आहे. एक वडील म्हणून, एक जिम्मेदार आपण घरातले मोठे माणसं म्हणून आपल्याला माहित पाहिजे. जर आपल्यासमोर केस आली तरी आपण सांगू शकतो की यस आहे, इन जनरल आहे. त्यानंतर त्यांना जास्त घाम यायला लागतो, त्यानंतर हा बदल हा जास्त येतो. म्हणजे चेहऱ्यावर तारुण्य पिटिका येणं, ब्लॅक हेड्स येणं आणि लगेच त्या ऍड बघायला लागतात आणि वेगवेगळे प्रोडक्ट ट्राय करायला लागतात आणि त्वचेचं नुकसान करून घेतात. जनरल गोष्ट आहे. चेहऱ्यावर पुरळ येणं, फोड येणं, त्या वयामध्ये तारुण्य पिटिका, आपल्याला त्यासाठी एकदम चांगला शब्द दिलेला आहे, तारुण्य पिटिका. तरुणपणात ह्या गोष्टी येणार. हे फक्त चेहऱ्यावर. आणि परंतु जर तुमचे जसे फोड तुमच्या चेहऱ्यावर आले तसे पाठीवर येत असतील तर मात्र आपण थोडस लक्ष देऊन पीसीओडी आहे का काय यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. फक्त चेहऱ्यावर येत असेल नो प्रॉब्लेम. ही सर्वसामान्य गोष्ट आहे. हे काही काळ, वर्ष 2 वर्ष येणारच आहे. यासाठी आपण उगाच मार्केटमध्ये मिळणारे प्रोडक्ट त्याचा उपयोग आपल्या चेहऱ्यावर प्रयोग म्हणून अजिबात करायचा नाही. अजिबात करायचं नाही. आपल्याकडे छान फेस वॉश आहे, त्याला चेहरा धुवायचा आणि न्यूट्रिशन वापरायचं. यावर आपण मार्केटचे प्रोडक्ट वापरायचे नाहीत. हा, जर त्यांना जे स्त्राव निघतात पिरियड्स मध्ये, तर यामध्ये 3 प्रकारचे स्त्राव निघतात. जर हलका पिवळा जर असेल तर हे एकदम सामान्य आहे. पांढरा घट्ट येत असेल तर हे सुद्धा पिरियड सुरू व्हायच्या अगोदर आणि बंद व्हायच्या वेळेस, म्हणजे पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी, तर हे एकदम नॉर्मल आहे, सामान्य आहे. नुसतं पाण्यासारखा जरी स्त्राव निघत असेल ते सुद्धा एकदम नॉर्मल आहे. पुरुष म्हणून बऱ्याच जणांपर्यंत हा विषय येतच नाही, पण आपण हेल्थ मध्ये काम करतोय आणि आपल्याला बऱ्याचशा भगिनी मोकळेपणाने गोष्ट सांगतात की दादा माझ्या मुलीसोबत असं व्हायला लागले, काय काय प्रॉब्लेम आहे का. आपण त्या क्षेत्रामध्ये असल्यामुळं आपल्या भगिनी आपल्याला ह्या गोष्टी सांगत असतात. तर ते आपल्याला माहित पाहिजे. हलका पिवळा, पांढरा घट्ट स्त्राव जर होत असेल किंवा साफ पाणी येत असेल तर हे नॉर्मल आहे आणि यासाठी डॉक्टर कडे जाण्याची गरज नाही. बऱ्याचदा मुलगी जर शाळेमध्ये खो खो किंवा विविध खेळामध्ये भाग घेत असेल तर त्यावेळेस जास्त साफ पाणी येऊ शकतंय खेळता वेळेस, ते सुद्धा नॉर्मल आहे. आईला सांगितलं जातंय, तुम्ही जर घरामध्ये तुमची चांगली बॉन्डिंग असेल तर तुम्हाला कदाचित बायको सांगेल, कदाचित बायको सांगणार सुद्धा नाही. जी पुरुष मंडळी बसलेली आहे त्यांच्यापर्यंत हा कदाचित विषय येणार पण नाही. तर हा विषय तुम्ही आईला सुद्धा सांगा. परंतु जर डार्क येल्लो किंवा हिरवा स्त्राव जर येत असेल तर आपल्याला डॉक्टरांना दाखवायलाच पाहिजे. म्हणजे जे गोष्टीला आपण सांगतो की तुम्ही डॉक्टरांना दाखवा, बिलकुल तुम्ही जर एकदम घट्ट पिवळा स्त्राव निघत असेल किंवा हिरवा निघत असेल तर तुम्ही दाखवायला पाहिजे. किंवा भुरा जो तुम्हाला कलर दिसतोय, ज्याला आपल्याला म्हणता येईल विटकरी रंगाचा जर येत असेल तर याचा अर्थ असा आहे की तिला पिरियड साफ होत झालेला नाही व्यवस्थित, तर ते नंतर तो स्राव निघत असेल. परंतु जर पिवळा किंवा हिरवा, डार्क पिवळा किंवा हिरवा स्राव असेल तर डॉक्टरांशी आपण संपर्क करायला पाहिजे. आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचे पॅड्स आहेत, ते पॅड्स आपण वापरायला पाहिजे. हे आपल्याकडे एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि यावर किशोर वाले ज्या ताई आहेत त्या खूप चांगलं माहिती सांगतात
आणि मुलींचं खूप चांगल्या प्रकारे प्रबोधन करतात. परंतु मुलीच्या प्रबोधनाबरोबर पालकाचं प्रबोधन करणं सुद्धा आवश्यक आहे. पालकाला सुद्धा त्या गोष्टी माहित पाहिजे. आणि मासिक धर्म सुरू होतो आणि त्यासोबत डोक्यामध्ये विशिष्ट बदल व्हायला लागतात, मेंदूचा विकास व्हायला लागतो. आणि ही गोष्ट वडिलांनी आणि आईनं सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. ह्या वेळेस ज्यावेळेस मुलीला पिरियड सुरू व्हायच्या वेळेस तिच्या नुसतं शरीरात बदल होत नाहीत, तर मेंदूत सुद्धा बदल होतो. ग्रे मॅटर जो आहे त्या ग्रे मॅटर मध्ये बदल व्हायला लागतो, ज्यामध्ये जे म्हणजे जिथं प्रोसेस होत्या सगळ्या गोष्टी, विचार केला जातो आणि प्रोसेसिंग होतो, ज्याला ग्रे मॅटर म्हणतात. तिथं काही कलेक्शन बंद होतात, काही भाग बंद पडतो ज्याचा उपयोग होत नाही, आणि काही नवीन कनेक्शन त्या पिरियड मध्ये बनायला लागतात. पुरुषांमध्ये नाही, महिलांमध्ये, मुलींमध्ये. आपला एकदा मेंदू बनला की बनला, मुलीमध्ये परत एकदा ब्रेन मध्ये बदल व्हायला लागतात. काही कनेक्शन एक्स्ट्रा बनतात पुरुषापेक्षा जास्त, आणि याच वेळेस ती क्षमता लक्षात यायला लागते. कोणती क्षमता? एकाच वेळेस अष्टावधानी. एकदम आपल्याकडे परफेक्ट शब्द आहे रामचंद्रजी, आहे की नाही? मराठी भाषा फारच आपली समृद्ध आहे. महिला अष्टावधानी बनायला लागतात. कधी? त्या पिरियड पासून. पिरियड कारण की ब्रेन मध्ये बदल होतात. म्हणून तुम्ही तुमचा मित्र आला सायंकाळच्या वेळेस, बायको तिकडे स्वयंपाक करते, तुमची तिकडे काय खुसूर फुसूर झाली, तुम्हाला असं वाटतंय की तिकडे तर कुकरचा आवाज आहे, याचा आवाज आहे, बायकोला ऐकू गेलं नसल. बायकोला 100% सगळं ऐकू गेलेलं असतं. आणि बायको म्हणतो, काय म्हणू लागला हो तुमचा दोस्त? याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की बायकोनं ऐकलंय, तुमच्याकडून खरं जाणून घ्यायचंय, तुम्ही खोटं बोलू नका. म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगतोय, बायको जेव्हा केव्हा तुम्हाला विचारेल ना की काय म्हणले हो तुम्ही, काय म्हणले, काय म्हणले, म्हणजे पहिलं रिपीट करायचं नाही, पहिलं बदलून टाकायचं. तिला जे आवडतं ते बोलायचं. भांडणाला आमंत्रण देऊ नका. मला 18-20 वर्षाचा अनुभव आहे बायकोचा, म्हणजे मला लग्न झालंय तर माझा अनुभव आहे. तर ते हे कशामुळे होतंय? ही क्षमता कधीपासून होते? ही क्षमता कुमार वयापासून येते. पाहिजे दाखवला अष्टावधानी सगळं करते बायको. तुमच्याकडे लक्ष असतं, कुकरच्या किती शिट्ट्या झाल्या ते लक्षात येतंय, आहे की नाही? मैत्रिणीला फोनवर बोलणं सुरू असतंय, मुलं काय करायला ते लक्ष असतंय, नळाला पाणी आलंय, किती वेळ झालाय, टाकी भरली का काय, बाहेर पाण्याचा आवाज येतोय का काय, हे सुद्धा लक्ष असतंय. आणि आपण म्हणतो हे कसं काय सुरू? त्यामुळं खूप साऱ्या बायका जर सोबत असतील तर आपल्याला काय बोलायला. परत गंमत एक आहे की महिला एकाच वेळेस बोलू शकतात आणि ऐकू शकतात. आपण एक तर बोलू शकतो किंवा ऐकू शकतो त्यांच्यामध्ये, म्हणून आपल्या 2-3 महिला सोबत बोलताना दिसतात. आणि आपण म्हणतो अरे याला इतक्या गोंधळात कळायला कसं काय एकमेकीला काय बोलायला लागल्या. ही स्पेशालिटी आहे त्यांच्या ब्रेनची. म्हणजे 3 महिला एक सोबत बोलायला लागल्या, ऐकाय पण लागल्या. हे बदल होतात त्या काळापासून आणि त्यांना नॉर्मल आहे ते. आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला वेगळं वाटतं, हे कसं शक्य आहे? तर हे बदल, हे नवीन कनेक्शन त्यांच्या न्यूरॉन्स मध्ये तेव्हापासून तुला त्यांचं ब्रेन अतिशय दक्ष व्हायला लागतो. आणि बरोबर ते म्हणले की त्यांना ज्या मल्टीटास्किंग, खूप सारे काम एक सोबत करू शकतात. आणि जे तुमचे काही प्रॉब्लेम आले ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, जे तुमच्याकडे सूचना आल्या त्यांची प्रोसेसिंग कशी करायची. आणि इतकंच नाही तर नवीन त्यांचे शौक, नवीन छंद आणि टॅलेंट ह्या वेळेस विकसित होत असतंय त्या मुलीमध्ये. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. पण त्यासोबत पुढची जी एक स्लाइड आहे मी तुम्हाला दाखवत आहे, ह्या वेळेस हे जे बदल आहेत हे बदल तुम्हाला लक्षात येऊन जातील. हे सगळे बदल जे आहेत ते तुम्हाला लक्षात येतील की 7 ते 10 वर्षापर्यंत काय बदल होतील, 9 ते 14 वर्षापर्यंत काय बदल होतील. हे बिलकुल हे बदल जे आहेत हे आपल्या मुलीमध्ये दिसत आहेत, आपल्या मुलीमध्ये दिसत आहेत, माझ्या दिदीमध्ये दिसले होते. हे सगळे बदल दिसायला लागत आहेत. आणि आज बहुतेक ती सुद्धा इथं मीटिंग मध्ये बसलेली आहे. कुठल्या मोबाईलवरून जॉईन झाली काय माहिती. माझी मुलगी 10वीला आहे, एक पेपर झालाय, बाकीचे पेपर बाकी आहेत. तिला म्हटलं होतं आजच्या मीटिंगला तू बस.
बदल, कारण की एक वडील म्हणून मला हे सगळं सांगणं, तिला लक्षात येणं फार चांगली गोष्ट आहे. तर हे सगळे बदल व्हायला लागतात मुलीमध्ये, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आणि अशा वेळेस आपण मुलींची मदत करण्यासाठी, जशी आपण त्या व्हिडिओ मध्ये पाहिलं की ज्या मुलीला ज्या गरज आहे तर त्यांना न्यूट्रिचार्ज वुमन जे क्लिनिकल प्रूव्हन आहे ते आपण द्यायला पाहिजे. न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडाक्ट द्यायला पाहिजे, वेज ओमेगा द्यायला पाहिजे. आणि आता तुम्हाला लक्षात आलं असेल की न्यूट्रिचार्ज DHA 200 का द्यायचे, बरोबर आहे. ही स्लाइड पाहिली की लक्षात आहे की त्यावेळेस त्यांचे ब्रेन मध्ये नवीन करेक्शन व्हायला लागले. जर तुम्ही अशा वेळेस त्यांना न्यूट्रिचार्ज DHA 200 जर दिलं तर त्यांची 10वी 12वी किंवा नवीन जे कौशल्य त्या शिकत आहेत या सगळ्या कौशल्यामध्ये त्यांचा एकदम चांगला उपयोग होईल आणि त्या इतर मुलीपेक्षा 2 कौशल्य एक्स्ट्रा शिकतील. कारण की न्यूरॉन्स त्यांच्या जे मेंदूमध्ये बदल व्हायला लागलाय त्यावेळेस तिला त्या गोष्टी मिळाल्यात ज्या सर्व मुलींना मिळत नाही, त्या सर्व मुलींना मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या काय पाहिजे. परंतु पालक म्हणून आपण या 3 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. मुलीमध्ये काय बदल होतात. एक, त्यांना स्वच्छंदी व्हावं वाटतं. स्वच्छंदी म्हणजे हम करे सो कायदा. मला असं वाटतंय ना बस माझ्या मनासारखं जे काय होईल ते माझ्या मनासारखं. दाखवतात की मुलगी अशी का वागायली, नॅचरल आहे, नॅचरल आहे. त्यानंतर त्यांना घरच्यांपेक्षा जास्त मित्र मैत्रिणी इम्पॉर्टंट वाटायला लागतात. तुम्ही सांगितलं हा ड्रेस घाल आणि पण त्यांच्या ठरलं असेल की तो घालायचा आहे, तुमची किंमत कमी आहे त्यांच्या मित्र मैत्रिणीच्या समोर. सध्या ह्या वयामध्ये हे जो संक्रमणाचा काळ आहे यामध्ये प्रत्येक मुलीला मुलाला त्यांचं जे आहे त्यांच्या क्लास मधल्या मुलाला मुलीला खुश करावं वाटतं. त्यांना सगळ्यांना त्यांना खुश ठेवायचं आई वडिलांपेक्षाही जास्त. आणि आपल्या वाटतं मी तर इतकं करायला लागलो यांच्यासाठी, माझी साधी गोष्ट पोरगी ऐका ना, पोरगी ऐका हे परत जास्त वाईट वाटतं पालकाला, मला सुद्धा. आणि त्यांच्या भावना तीव्र असतात. हे गोष्ट आपण शिकायची बरं का, हे आपल्याला त्यांना शिकवायची नाही. तर ह्या 3 गोष्टी प्रबोधन आपण स्वतःच करून घ्यायचंय. एक, त्यांना स्वच्छंदी व्हावं वाटतं. दुसरं, त्यांना आपल्या क्लासमेट त्यांचे जे मित्र मैत्रिणी आहेत त्यांना आनंदी ठेवणं, त्यांच्या मनासारखं वागणं त्यांना आवडतं आई वडिलांपेक्षा जास्त. तसं ज्यावेळेस आपल्या ताई पल्लवीताई रुपालीताई तुम्ही किंवा सविताताई तुम्ही असतात त्या वयामध्ये आपण सुद्धा असेच वागलेलो आहे, पण आपण विसरून गेलो. आपण विसरून गेलो की मी सुद्धा अशीच वागत होते. मग आजी सांगत असती, अगं तिचं काय घेऊन बसली, तू तर पाय मी तुझी घट्ट वेणी घालायची खोबरेल तेल लावून तर तू बाहेर जाऊन रबर काढून टाकायचीस. आई सांगेल ते, आई सांगेल आपल्याला, तुम्ही नाही सांगा, आई सांगेल बिलकुल. आणि त्यावेळेच्या आईचं प्रेम करण्याचं जे होतं ना, म्हणजे कशावर ठरवलं, जितकं चपचप तेल लावलं तितकं आई जास्त काळजी घेते मुलीची, असं त्या काळचा त्यांचा मोजायची मात्रा होती ती. कशी माय कशी तिचे केस रखरख दिसायला लागले, मायचं लक्ष आहे का नाही हे आपल्याकडे राहिलं होतं. जितकं जास्त तेल लावलं तितकं आई लय काळजी घ्यायला लागली. असे त्या काळी बिलकुल आयाचे बिलकुल लक्ष होतं असं. कारण की त्या अगोदरच्या काळी भेटत नव्हतं तेल आणि नंतर तेल मिळायला लागलं. तर असं लक्षात घ्या की तुम्हाला नाही किंमत आहे मित्रमैत्रीला. त्यांच्या भावना तीव्र असतात, त्यावेळेस आपणच समजुतीनं घ्यायचं, समजून घ्यायचं, समजून सांगायचं. थर्ड पार्टीचा उपयोग करायचा, गुगलचा उपयोग करायचा. आणि त्यांना, आणि भावना तीव्र असतात, लाट येते आणि लाट जाते, दीर्घकाळ राहत पण नाही, पण तीव्र असतात, एवढं लक्षात घ्या. आणि ते त्यांच्या विश्वात राहतात, त्यांच्या विश्वात राहतात. आणि आपण जर लक्ष दिलं नाही तर, तुम्ही एक बातमी वाचली असेल, दुर्दैवी बातमी होती, सॉरी मला सांगावं लागते की 3 बहिणींनी तो एक कुठला तरी गेम, कोरियन गेम डाउनलोड केला, त्यांच्या त्या खेळायला लागल्या, एक बॉस झाली, दोघी तिचे काहीतरी झाले आणि त्यांना जीव गमवावा लागला. कारण की आई वडिलांचं प्रबोधन झालं नव्हतं, त्यांनी लक्ष दिलं नाही. आपण काय लक्षात ठेवायचंय ते सुद्धा सांगतो. त्या गोष्टी आपल्या माहीत झालेल्या आहेत. आता आपण काय करायचं, आपण त्यांच्या
त्यांच्या भावनाच्या त्यांचे जे ना त्यांच्या भावनाला मॅनेज करायचं. त्यांना सांगा त्यांच्यासोबत खेळायला जा, त्यांना व्यवस्थित खायला द्या, त्यांचा डाएट करा, त्यांना चांगली जी आहे चांगली संगीत ऐकायला द्या. आपल्यासोबत त्यांना मेडिटेशनला घेऊन बसा. चला ठीक, आज चला सकाळचा सत्र आहे, आपण काय करू, सोबत प्राणायाम करू, सोबत विपश्यना आनापान करू, आपण काहीतरी सोबत व्यायाम करू, सोबत सूर्यनमस्कार करू. यावेळेस काय होतंय, आपल्या ब्रेन मधून सारख्या वेव्ज निघतात आणि आपण एकमेकाशी ट्यून होतो. तुम्ही ज्यांच्या सोबत प्राणायाम करतात, योगा करतात, आनापान जर करत असाल तर तुमच्या भावना एकमेकाशी ट्यून होतात. सारख्याच वेव्ज आपल्या ब्रेन मधून निघतात आणि त्या ट्यून होतात. त्या माणसासोबत आपलं जास्त घट्ट मैत्री होते. म्हणून त्यांना आपण जे आहे ना ती सोबत घ्यायचं. मुलीला सोबत घ्या, त्या वयातल्या मुलीला सोबत घ्या. आता मुलगा, आपण आई वडील म्हणून आपली जिम्मेदारी आहे की आपण त्यांना बिलकुल त्यांचा असा विचार का करताय, तर तुम्ही सांगा की ढवळे सर म्हणले होते की त्यांच्या अशा भावना तीव्र होतात, त्या मित्रमैत्रिणी जास्त ऐकतात, हे लक्षात आणा. आणि अपेक्षा ज्या त्या ठरवून सगळे करा. आपली मुलगी आहे आणि ती आता स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, आपलीच आहे परंतु स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, हे मान्य करा. आणि मान्य करा, पण मुलगी काय वाचते, काय लिहिते, काय बघते यावर तुम्ही लक्ष ठेवा, बिलकुल लक्ष ठेवा. आणि काही नियम बनवा सहमतीनं नियम बनवा की आपण काय बिलकुल हे करावंच लागणार आहे. कारण की आपण त्या काळात आई वडील म्हणून आपल्यावर जिम्मेदारी आली आहे की जो अतिशय संक्रमणाचा काळ आहे. इतके बदल मागच्या कुठल्याच पिढीने अनुभवले नव्हते जितके बदल संगीतातही आपण अनुभवत आहोत. इतके वेगवान बदल मागच्या कुठल्याच पिढीने अनुभवले नव्हते आणि पुढची पिढी ती त्यासाठी तयार आहे. आपण नाही ना, आपण ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या जमान्यातले लोक, कॉलनीमध्ये एक फोन पाहिलेले लोक, आपण अख्ख्या कॉलनीत एक फोन पासून तर 5G पर्यंत आपण आलो आहोत. फार आपण संक्रमणातून आलो आहोत. आणि मुलावर लक्ष देण्याचं सुद्धा आपल्यावर एक्स्ट्रा जबाबदारी आलेली आहे. लक्ष ठेवा की आपली मुलगी काय बघते, काय वाचते, म्हणजे कुणासोबत खेळते, हे सगळं लक्ष ठेवा. आणि नियम बनवा, हे आपल्याला बनवावंच लागेल. आणि सोबत आपण जर आजच्या मीटिंग मध्ये जर तुम्ही लक्षात दिलं तर मग ह्या वयात येणाऱ्या मुलीला आपण काय गिफ्ट देऊ शकतो, आपण तिला सीड्स गिफ्ट देऊ शकतो. सीड्स फॉर्म्युला की त्या मुलीसोबत वेळ घालून जर तुमच्या सोबत असतील. माझी मुलगी 5वीला नवोदय साठी पात्र होईल, आम्ही परीक्षा वगैरे दिली, पण आम्ही आधीच ठरवलं की आपल्या मुलीला नवोदयला पाठवायचं नाही, हॉस्टेलला पाठवायचं नाही. का पाठवायचं नाही, 5वीला मुलगी हॉस्टेलला जाईल, 12वी नंतर परत येईल, 12वी नंतर परत कुठेतरी शिकायला जाईल, नंतर काही कोर्स करेल, तिचं लग्न होईल, ती आपल्याजवळ राहिलीच किती दिवस. मग आई वडील म्हणून तिची आपली बॉन्डिंग कशी होईल, नाही होणार ना. म्हणून नाही, 12वी पर्यंत तरी आपल्या जवळ आपण ठेवतो, आपली बॉन्डिंग होईल. आणि अशा मुलीला जे आपण सुरुवातीला व्हिडिओ पाहिलाय, त्यांना एक व्यायाम करायला, ध्यान धारणा करायला शिकवा, व्यवस्थित झोप घ्यायला शिकवा. आणि जे इमोशनली आपण त्यांना तयार करा. ते कसं तयार होईल, त्यांच्या सोबत बसून चित्रपट बघणं, त्यांच्या सोबत बसून चांगले पुस्तकं वाचणं, त्यांना आवडते ते गाणे आपण बघणं आणि एन्जॉय करणं. आपल्याला आवडू न आवडू, आपली आवड थोडीशी बाजूला ठेवा. काय एकदा दोघांचे कॉमन इंटरेस्ट निर्माण झाले. माझा आवडता खेळाडू तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, धोनी होता, पण मला बदलावा लागला. मुलाचा विराट कोहली होता, मग आमच्या टीम एकमेकांसमोर येऊ लागल्या. मग मला आपण चेंज करू, मग अरे नाही का विराट भारी खेळतो बरं, मी माझी आवड बदलली, मी पण माझा फेवरेट विराट कोहली केला. नाही आमच्या टीम एकमेकांसमोर येऊ लागल्या. बदल आपल्याला करावे लागतील आणि बदल करायची स्वतःमध्ये आपल्याला करावं लागेल. हे मान्य करूनच आपण पुढे जाऊया. हे पहा, असं जर राहू तर आपण एक जिम्मेदार पालक, एक जागरूक पालक, ही जिम्मेदारी आपल्याकडे येईल. ही जिम्मेदारी आपल्याकडे
येईल आणि जिम्मेदारी आपण घेतलेली आहे. आपण सुधार आपण TCG काय करू इच्छितात? TCG RCM मध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला असं बनवू इच्छितात की एखाद्या ठिकाणी गेले म्हणले अरे RCM चा माणूस आहे, अरे RCM, मग त्यांना माहित, अरे एकदम चांगला माणूस घ्या, त्याला जवळ घ्या, हे असं बनवू इच्छितात. पैसे, पिन, गाडी, घोडी, बंगला हे तर फार अलीकडचे स्टॉप आहेत. जसं लायन्स क्लबचा माणूस म्हणला की काय म्हणतात, अरे चांगले लोक आहेत, हे समाजसेवी काम करतात. युद्ध सुरू असेल, रेड क्रॉस वाले लोकांची जीप जर झेंडा लावून गेली तर तिथं गोळीबार थांबतो, बॉम्ब टाकणं थांबतंय, कारण रेड क्रॉस वाले लोक आले तर जखमी सैनिकाला घेऊन जातील, त्यांचे असोल का आपले असोल. बरोबर आहे, युद्ध थांबलं तर रेड क्रॉसचा साईन दिसला की का रेड क्रॉसचे माणसं आले. तसंच मित्रांनो TCG ला असं वाटतंय की भारतामध्ये जर गेले आणि म्हणजे काय मी RCM चे माणसं आहोत, अरे RCM आले का, ती आपल्याला आपली बौद्धिक मानसिक पात्रता बनवायची आहे. हा एकदम तुम्हाला आता हळूहळू जसे गुरुकुल जे अटेंड करतील का त्यांना लवकर लक्षात येईल. बाकीचे फक्त पीव्ही बघत राहतील की महिन्याच्या शेवटी किती मिळू झाला, पिन माझी कुठली झाली, हे तर त्यामुळे ते सबको बुलाव, सबको कहा बुलाव, गुरुकुल में बुलाव, त्यांना काय पैशाची गरज. तर ह्या गोष्टी आपण समजून घेऊ आणि मुलींना डाएट व्यवस्थित देऊ. मुलगा मुलगीत आपण फरक करतच नाही. आणि मुलीला जे प्रॉडक्ट दाखवले आहेत, न्यूट्रीचार्ज वुमन, न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडाईट, न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा आणि न्यूट्रीचार्ज DHA 200 देऊ आणि या कठीण काळामधून संक्रमण काळातून आपण त्या मुलीसोबत व्यवस्थितपणे बाहेर निघू. आणि हा काळ 4-5 वर्षाचा आहे, बोल खूप दूर आहे का नाही. नंतर तीच महिला, आई मी त्यावेळेस ना फारच रागात होते बरं का, बरं झालं तू काही बोलली नाही, तू काही बोलली असती का माझा राग आणखी वाढला असता. किंवा पप्पा बरं झालं तुम्ही माझ्या त्या मैत्रिणीला काही म्हणले नाही तिच्या ड्रेसमुळं, तुम्ही काही म्हणले असते की मला फार राग आला असता. हे नंतर मुली आपलं बोलून दाखवणारच आहेत. संक्रमण काळ तेवढा जाऊ द्या आणि त्या काळ सुकर करण्यासाठी ते आजचं सेशन न्यूट्रीचार्जनं मुद्दाम एक आपल्या पालक म्हणून आपल्याला जागरूक बनवण्यासाठी ठेवलं होतं. आणि सप्लिमेंट त्यासोबत आपण मुलीला द्यायलाच पाहिजे. आणि त्या व्हिडिओची लिंक संदीपजी, त्या व्हिडिओची लिंक तुम्ही टाकली आहे का? यस, जो व्हिडिओ मी दाखवला मला माहित आहे लगेच मेसेज. हा आपलं ट्यून झालं ना ब्रेन मध्ये, तुम्ही सांगितलं नाही पण मला तुमची लिंक दिसली, मला यांनी काय टाकलं असेल लक्षात येऊन गेलं मला की यांनी संदीपजीनं कुठली लिंक टाकली असेल. जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलाय त्यांची लिंक सुद्धा आपल्याला मिळाली. आणि न्यूट्रीचार्ज युट्यूबला न्यूट्रीचार्ज ऑफिशियल पेज जे बनवलं आहे तिथं तुम्हाला इतके टेस्टिमोनियल व्हिडिओज मिळतील, इतक्या भाषेतले मिळतील, इतक्या प्रकारचे मिळतील. मी काही पाहिलं तर मला सगळ्यात बंगालीच येऊ लागल्या. मला काय नेमकं काय, मी व्हिडिओ प्ले केला बंगाली, व्हिडिओ प्ले केला बंगाली, मला हे जे मंजुलिका कसं काय सगळ्या मंजुलिका मला सगळे आमार असा हो, मला सगळं म्हणलं सगळे बंगालीच व्हिडिओ मिळायला लागले मला. म्हणजे आपले व्हिडिओ काय आपण अपलोड करू काही पाठवू. मला संतोषजीने फार छान व्हिडिओ पाठवला होता, तो सुद्धा व्हिडिओ मी कंपनीला पाठवतो. तर आपले व्हिडिओ पाठवू आणि ते व्हिडिओ तुम्ही वापरा. आजच्या सेशन विषयी जर तुम्हाला असं वाटलं कुमारवयीन मुलीमध्ये सगळे प्रॉब्लेम दिसतात, काही स्लाइड मी वाचून दाखवलं नाही, तुम्ही समजदार आहात, तुम्ही वाचले असतील, तर ते तुम्ही हे सगळी काळजी घ्या. आणि कुमारवयीन मुलीच्या घरी जाऊन फक्त हा व्हिडिओ डाउनलोड करा आणि दाखवा बस. जो आहे ना तो सगळ्या कुटुंबाला बसवा आणि तो व्हिडिओ दाखवा. काम झालं असं, कारण त्या क्वालिटीचा कंटेंट तो आपण बनवलेला. फक्त व्हिडिओ दाखवायच्या आधी म्हणा तुम्ही थोडं शांतपणे पहा, एक पालक म्हणून हृदयानं हा व्हिडिओ पहा आणि मग तुम्ही ठरवा. तर हे एकदम सोपं जाईल. या वयातल्या मुलीची काळजी घेणं आवश्यक आहे, शारीरिक काळजी आणि खास करून इमोशनल हेल्थ त्या मुलीची आपण सांभाळणं आवश्यक आहे. नाहीतर काळ प्रचंड कठीण आहे. कलियुग नाही, घोर कलियुग AI युग आहे. म्हणजे कलियुग तर आहे, तिथं अगोदर सांगितलं होतं आपल्याला हे AI युग आलंय परत त्यामध्ये. म्हणजे कलियुगचं AI युग आपल्यासोबत आहे आणि तिथं आपल्याला पण जसे काही गोष्टी बदलतात तसे आपल्यासोबत खंबीरपणे RCM न्यूट्रीचार्ज उभा आहे. आपण चांगल्या गोष्टी शिकत आहोत, डेफिनेटली आपण तितके चांगले बनत आहोत. आणि या सगळ्या संक्रमणाच्या काळातून आपण तर तरुण जाऊच,
परंतु आपल्या सोबत जे जे येतील त्या सगळ्यांना आपण इथं मदत करूत आणि त्यांचं सुद्धा जे कुमार वय आहे हे एन्जॉय करत करत आपण पूर्ण करूया. तुम्हाला याविषयी काही प्रश्न असल्यास डेफिनेटली तुम्ही विचारा, काही प्रश्न असल्यास. आणि युट्यूबचे चॅनलची लिंक दिली आहे. आजचा जो विषय होता यामध्ये काय काळजी घ्यायची आणि कुठली सप्लिमेंट घ्यायची. इम्रान ओके ओके समजले. ओके रामचंद्रजी काय बोलू इच्छितात? हा रामचंद्रजी. ऍक्च्युली ढवळेजी, उंची वाढण्यासाठी कोणते हार्मोन्स रिस्पॉन्सिबल आहेत आणि त्याचं सिक्रेशन कुठली ग्लँड करते? हा, तर त्यासाठी आपले जे पिट्युटरी ग्लँड आहे, पिट्युटरी ग्लँड पासून सगळे सिक्रेशन निघतात आणि पिट्युटरी ग्लँडचं जर सिक्रेशन व्यवस्थित झालं तर आपली थायरॉइड ग्लँड व्यवस्थित सिक्रेट करते आणि थायरॉइड ग्लँड आणि पिट्युटरी ग्लँड या दोन्ही मिळून आपल्या याचं उंची ठरवतात. पिट्युटरी ग्लँडचं सिक्रेशन व्यवस्थित पाहिजे. ओके. आणि भ्रामरी वगैरे केलं आपण तर पिट्युटरी ग्लँडचं सिक्रेशन एकदम चांगलं होतं बरं का. कारण आपला ब्रेन व्हायब्रेट होतो. ब्रेन व्हायब्रेट झाल्यानंतर पहिल्याच वेळेस नाही, म्हणजे आपण केलं लगेच ब्रेन व्हायब्रेट झाला लगेच काम करायला लागलं असं नाही, पण दीर्घकाळ जर आपण केलं तर डेफिनेटली आपण उंचीमध्ये लवकर लक्षात आलं तर लवकर बदल आपण करू शकतो. शारीरिक ऍक्टिव्हिटी केल्यावर ती जास्त स्टिम्युलेट होते, त्याच्यामुळे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करणाऱ्या मुला मुलींची हाईट जास्ती वाढते, नॉर्मल वाढते डेफिनेटली. आणि त्यासोबत आपल्याला न्यूट्रिशन सुद्धा आपल्याला घेणं आवश्यक आहे. रुपाली बोला. जय सर, मेरा चॅनल मला हे करायचं होतं सर की आपण तर हे मुलींबद्दल बघितलं, आम्हाला जसं मुलं आहेत तर त्यांच्या बाबतीत सुद्धा आपण हार्मोनल इनबॅलन्स होत असेल एका वयात आल्यानंतर, तर आपण त्यांच्यासोबत कसं वागायला पाहिजे? बस जे मुलीसाठी आपण सांगितलंय तेच मुलासाठी. मुलाचे मित्र बना, आहे की नाही. एखादी गोष्ट मुलांना आपल्याला एकदम मोकळेपणानं सांगितली पाहिजे, त्याचे मित्र बना. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे मुलगा आहे, माझा मुलगा आहे, तो मला पप्पा आज तो स्कूल में बहुत बड़ा कांड हो गया. म्हणलं काय झालं? म्हणजे आम्ही असंच बोलतो ना मुलं, 8वीचे मुलं असेच बोलत होते, स्कूल में बड़ा कांड हो गया. मला म्हणजे 20 रुपये दो, 20 रुपये पण देतो, काय झालं सांग. म्हणे आम्ही काय केलं, आमच्या टीमचे नाव बेंचवर लिहिले, प्लास्टिकचे बेंच होते त्यावर टीमचे नाव लिहिले आणि सरनं आम्हाला रंगे हात पकडलं. आता आम्हाला म्हणले तुम्ही ते हे आणा आणि त्यांचे नाव पुसा. आता शाळा सुटल्यावर आम्हाला जायचंय सगळ्या टीमला आणि ते नाव पुसायचे. तुम्हाला म्हणलं क्रिकेटचं भलतं वेळ, तर ते नाव आता सॅनिटायझर घ्यायचंय आणि सॅनिटायझरनं नाव पुसायचे. अरे तर खतरनाक झालं. म्हणलं मग किती मारलं म्हणलं सरनं? काय तुम्हाला दिले नाही धम्मक लाडू वगैरे? नाही म्हणलं मारलं नाही, फक्त पुसायची शिक्षा दिली. म्हणलं मग 20 रुपये मी नाही देत. तुम्ही किती जण होते? 4 जण होतो. 5-5 रुपये चौघाना करायचे आणि मग 20 रुपयाचं सॅनिटायझर आणायचं आणि मग ते पुसायचं. याला काय होईल, त्याची टीम आणखी घट्ट होईल ना. मी तर तसे 20 रुपये दिले, पण मला गुन्हा सगळ्यांनी मिळून केला ना. म्हणे हो, मग सगळ्यांनी मिळून 5-5 रुपये आणा. मग त्यांना सांगा त्यांच्या पप्पा मग 5-5, त्यांच्या घरी पण कळालं पाहिजे. तर आपण मुलांना फक्त अभ्यास कर अजिबात नाही. काय झालं शाळेत, काय मजा आली आज शाळेत, आहे की नाही, असं विचार. तेच विचारते पण वेगळे शब्द. काय मजा आली आज शाळेमध्ये, काय मजा केली. तर हे जेव्हा आपण विचारतो काय मजा केली, तर मग मुलं अभ्यासात वळायला लागतात. नाहीतर मुलं झालेल्या चुका सांगत नाहीत. मग त्यांना वाटतं की फार जास्त रागवतात आपले वडील किंवा मग फार स्ट्रिक्ट आहेत. मी शिक्षक आहे आणि मी मुलांना म्हणलं काय शिकवायला लागलो, म्हणजे एकदा मी प्रयत्न केला शिकवायचा. ते म्हणले पप्पा आप ना डैड मोड में रहो, टीचर मोड में मत, टीचर मोड में मत आप डैड मोड में रहो. मग मी ठरवलं यार आपण याचे वडील म्हणूनच राहून शिक्षक बनायचं. म्हणून मी माझ्या मुलाला असं बसून कधी गुणाकार कधी भाग काही शिकवलंय. मग मी वडील म्हणून राहायचं ठरवलं. मी स्वतः ठरवलं की जे होईल ते होईल पुढं, परंतु आपण वडील म्हणून राहू. त्यानं आपल्याला एक चांगले वडील म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, ना की एकदम चांगले शिक्षक म्हणून. शिक्षक म्हणून लक्षात ठेवायला खूप विद्यार्थी येतात, पण ते म्हणून मी असं ठरवलं. म्हणून असं आपण ठरवा. ते 7 हॅबिट्स मध्ये आहे ना, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, की अंत को ध्यान में रखकर सुरुवात करे. शेवटी आपल्या मुलांनी आपल्याला काय म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे हे आपण ठरवा आणि तसं वागायला लागेल. आपोआप तुम्हाला रस्ते दिसायला
लागतील. आणि तुम्ही माझ्यापेक्षा ह्या गोष्टीमध्ये सगळेजण समजदार, हुशार आणि चांगले आहात हे मला विश्वास आहे, 100% विश्वास आहे. संतोषजी काय? हा सर, बोला रुपा. माझ्या मुलीला बोलायचं होतं. बरं बोल बोल दीदी बोल. मी 6वी पासून न्यूट्रीचार्ज वुमेन आणि ओमेगा घेते. माझा क्वेश्चन आहे की तुम्ही सायन्सचे टीचर आहे का? हा, मी सायन्सचा टीचर आहे, परंतु मी सगळेच विषय शिकवतो. मला इतिहास शिकवायला जास्त आवडतंय, भूगोल शिकवायला आवडतंय, सायन्स तर आहेच, मॅथ आणि सायन्स माझी मेथड आहे. परंतु मला दुसरं वाचनाचा छंद असल्यामुळे दुसरे विषय शिकवायला सुद्धा खूप आवडतात. आणि पुढच्या वेळेस तुझ्या घरी आल्यावर तुझ्या हातचा चहा पिऊत आपण का पोहे, म्हणजे तू सांग तुझ्या मनावर. गुड सिट करण. थँक्यू सर. रुपये नाही बोला. सर न्यूट्रिशन मध्ये पण मग मुलांना 14 वर्षाच्या वरील मेन चालू करता येईल ना, मेन आणि प्रोटीन वगैरे? 100% सुरू करायला पाहिजे. त्यामध्ये त्यांचे हार्मोन्स बदल एकदम चांगले होतील जर आपण त्यांना न्यूट्रिचार्ज मॅन जर दिलं. 14 वर्षानंतर सुरू करायचं. ओके सर, थँक्यू. मुलामध्ये बदल व्हायलेत ना, एकदम सोपा ट्रिक आहे. मुलामध्ये हार्मोनिकल चेंजेस व्हायले का नाही, जसा त्याचा आवाज बदलला, आवाज कठोर व्हायला लागला की समजायचं मुलामध्ये टेस्टोस्टेरॉन सिक्रेट व्हायला लागला. आवाज बदलला की मिशा म्हणजे थोडी लवकर फुटतील, उशिरा फुटतील, परंतु जर आवाज बदललाय, हा जो आहे ना, हा पिट्युटरी ग्लॅन्ड, थायरॉइड ग्लॅन्ड याच्याशी डायरेक्ट कनेक्टेड आहे. त्यामुळे आवाज बदलला की आपल्याला लवकर लक्षात येऊन जाईल मुलामध्ये हार्मोनिकल बदल व्हायले. हा पल्लवी ताई. हा सर, नाही हे मनीषा मॅडमनी मागे एकदा सांगितलं होतं, हाईट वाढण्यासाठी म्हणजे एक एक्सरसाइज सांगितली होती, ते सांगायची होती म्हणून 100. बिलकुल सांगा ना. वा वा, अभिनंदन. सांगा. मॅडमने काय सांगितलं होतं की जसं पेपर, न्यूज पेपरचे गठ्ठे असतात ना, आपण एक 10-12 पेपर, 15 पेपरचा एक बंच घ्यायचा, तो फरशीवर ठेवायचा आणि त्यावरती मुलाला किंवा मुलीला उभं करायचं आणि मग पूर्ण हात असे स्ट्रेच करून एक मार्किंग भिंतीवर करून घ्यायचं आणि एक 2-3 दिवस, 8 दिवस म्हणजे डेली प्रॅक्टिस करायची 5-10 मिनिट. त्यातला 2-2, 3-3 दिवसांनी एक जो गठ्ठा आहे किंवा एक पेपर आहे तो काढायचा. पण मुलांचा हा प्रयत्न असला पाहिजे की जिथे मार्किंग केलं आहे तिथपर्यंत आपले हात स्ट्रेच झाले पाहिजे. परत एकदा रिपीट करता येईल. परत एकदा रिपीट करा सगळ्यांसाठी, एकदम छान. मी त्यांना मिनिमम 8 ते 10 पेपर घ्यायचे आहे आपल्याला आणि एकावर एक ठेवून द्यायचे, पेपरची घडी करून त्यावरती मुलाला किंवा मुलीला उभं करायचंय आणि अशा हात पूर्ण जिथपर्यंत स्ट्रेच होतील तिथपर्यंत असं इथे मार्किंग करून घ्यायचं आणि काही सुरुवातीला काही दिवस त्याच मार्किंग पर्यंत स्ट्रेच करायला लावायचं, 1-2 दिवस, 3 दिवस. मग हळूहळू जसं 2-2, 3-3 दिवसाची प्रॅक्टिस होईल आणि जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिट, जास्त स्ट्रेच नाही करायचं आणि हळूहळू एक जो गठ्ठा आहे पेपरचा तो कमी कमी करत जायचा, जेणेकरून बॉडी हळूहळू रोज स्ट्रेच होत जाईल आणि उंची वाढायला मदत होईल. त्याला वेळ लागेल पण याने उंची वाढेल. हे म्हणजे मनीषा मॅडमने सांगितलेलं एक चांगलं एक्सरसाइज ट्रिक्स आहे. हे पल्लवीत आहे ना, रामचंद्रजीला सांगितलं की बाबा उंची वाढायची असेल तर काय करता येईल, तर मी अगोदर म्हणलं की काही मी बोलणार, काही तुम्ही बोला, म्हणजे आपल्याला लक्षात येईल सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटतंय की आजच्या या विषयामध्ये, आजचा विषय पहिल्यांदाच आपण घेतला, पहिल्यांदा जसं कंपनीकडून माहिती जसं शेड्यूल ठरतंय त्याप्रमाणे आपण आजचा विषय घेतला आणि तुमच्या सगळ्याच्या सहकार्यामुळे हा विषय मला असं वाटतंय की आपल्या सगळ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचलेला आहे आणि या विषयाची माहिती घेऊनच आपल्याला इतर सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय. आपल्याला कळून काय उपयोग नाही, आपल्याला कळाला आपल्या कुटुंबापुरता, आपल्याला आजूबाजूच्याला सुद्धा सगळ्यांना सोबत घेऊन आणि हा व्हिडिओ जी लिंक टाकली ती लिंकचा वापर करा. खूप व्हिडिओज आहेत आणि त्यातून आपल्याला खूप सोप्या पद्धतीनं सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगता येतील. हा संदीपजी, तुमचा सुद्धा व्हिडिओ आहे त्या युट्यूब चॅनलला. हीच मीटिंग 7 PM मध्ये मेरी बेटी मेरा अभिमान नावाने झाली होती ना. हा, 7 PM मध्ये पूर्ण डिटेल हेच होती. ही झाली 19 डिसेंबर 2025. ते हिंदी मध्ये असेल. हो, हिंदी मध्ये झाली. पूर्ण एक ना एक हाच पॉइंट होता सर. म्हणजे पण आपल्याला तर मला तेव्हाच विषय मांडता येईल ज्यावेळेस कंपनीकडून शेड्यूल येईल.
शेड्यूल बरोबर. येणं तुम्ही पाहिलं असेल, नाही, तुम्हाला ते मेसेज आज मी फर्स्ट टाइम ते नाव ऐकलं ना ते त्याच्यामध्ये. मी ते काल मग युट्यूब वर सर्च केलं गुगल बाबा मध्ये, मग ते लक्षात आलं मेनार्की म्हणजे काय म्हणून. हा. आणि मग म्हणजे ढवळे सर खरं बोलतात का खोटं बोलतात म्हणजे बरोबर सांगतात का नाही चेक केलं. ते नाही हे मेनार्की नाव मी फर्स्ट टाइम ऐकलं ना सर इतक्या दिवसात नंतर. बरेचसे शब्द आपल्याला माहित नसतात, कधी उपयोगात नसतात, त्यामुळं आपल्याला ते होऊ शकते. बिलकुल बिलकुल. हो. हा सर, त्यांचं काही चॅनल नाही आहे, माझं चॅनल आहे ते संतोष पांडव नावाने. तुमची प्रत्येक मीटिंग ही त्या चॅनलवर अपलोड होत असते सर. खूप लोक त्याचा अनुभव घेतात. माझ्या टीममध्ये बरेचसे लोक महिला ते ऐकतात पण नंतर. त्याचा खूप रिझल्ट येतो सर मला या मीटिंगमुळं. थँक्यू सर. रेकॉर्डिंग करतो ना मी, त्याच्यामुळं छान रिझल्ट येतात मला. बिलकुल बिलकुल. रेकॉर्डिंग करतात आणि त्याचा आपल्या मराठी भाषेमध्ये फरक असतो की आपला विषय एका मराठी भाषेमध्ये मांडायला मिळणं हे सुद्धा महत्वाचं आहे. बऱ्याचदा जे सायन्स आहे ना हे इंग्लिश मध्ये सांगितलं जातं. मी सुद्धा सगळं सायन्स इंग्लिश मध्ये शिकलो, पण जसं मी पूर्वी पण म्हटलो की जयंत नारळीकर साहेब ज्येष्ठ शास्त्रज्ञ, ते जसा प्रत्येक विषय अंतराळाचा विषय हा बिलकुल शुद्ध मराठीत सांगू शकतात. आपण न्यूट्रिशन मराठीतनं सांगायला काय आहे, तर मग एकदम आपली साधी मराठी वापरून हा सगळा विषय सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. तर प्रत्येक शब्दासाठी ना असे प्रत्येक टर्म साठी अवघड शब्द आहेत आपल्याकडे. लय तुम्हाला मी हुशार वाटत असे भारी भारी शब्द वापरू शकतो. मग तुम्हाला गुगल बाबा जावं लागेल सर असं म्हणलं याचा अर्थ काय होतं. कारण की आम्हाला शिकवायला सुद्धा असे चांगले शिक्षक लाभले. ते एकदम सोपं आपल्या भागातल्या घेऊन प्रत्येक विषय सांगायचे. तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं हे सगळं आपलं काम सुरू आहे. आपण सगळ्या चांगल्या लोकांची चांगला भारत घडवण्यासाठी आपण सगळं हे काम करूयात. सोबत आपल्याला पैसा येत राहील, परंतु चांगल्या भावनेनं आपण काम करूयात, चांगल्या इमोशननं काम करूयात. तुम्हा सर्वांना या कारण हा शेवटचा रविवार आहे, 28च महिना आहे की नाही, जे कामाचे दिवस कमी आहेत. मी एक जोक ऐकला, शेवटी एक जोक सांगतो आणि मीटिंग संपवतो. म्हणजे माझ्यावरचाच विनोद आहे, दुसऱ्यात आपण विनोद सांगत नाही. एक जण मला अरे महिना फक्त 28 दिवसाचा आला, म्हणलं बरं ना बायकोचे बोलणे कमी खायला भेटते या महिन्यामध्ये, 31 दिवसापर्यंत खावं लागते, 28 तारखेपर्यंतच आपल्याला बोलणे खावे लागतील, पुढच्या वेळेस पुढचा महिना. त्यामुळे 28 दिवसाचा महिना हे लक्षात ठेवा आणि आपला बिझनेस गतीनं वाढवा. थँक्यू व्हेरी मच. JRCM मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. थँक्यू.